माध्यमातून काय होईल की सर्वांना समान न्याय मिळेल, कोणाची मोनोपॉली होणार नाही. असं नाही होणार जर आपण 3 जिल्ह्याला एक प्रतिनिधी ठरवला, एखादी 36 जिल्ह्यात जर असेल संघटना तर ते मग ते 12 प्रतिनिधी देऊ टाकतील त्यांची, ते एका संघटनेचे खूप प्रतिनिधी होऊ शकतात. आपण मॅक्सिमम 3 प्रतिनिधी ठेवला आहे. या बाबतीत माझ्या मते सर्वांना हा विषय समजला असेल, क्लिअर असेल असं मी समजून पुढे जातो. तर संघटनेची श्रेणी निश्चित करताना आपण प्रत्यक्ष संघटनात्मक कार्याचा विचार केला आहे. श्रेणी निश्चित करण्याचा अंतिम अधिकार हा कोर कमिटीकडे आपण ठेवला आहे. जसं की आता मी उद्या चालून म्हटलं आणि माझ्या संघटना 20 जिल्ह्यांमध्ये असून उपयोग प्रत्यक्ष आपण सगळे समाजकार्यात आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोणापासून कोणतीच गोष्ट लपलेली नाही की कोणत्या संघटनेचा किती विस्तार आहे, कुठे किती संघटना आहेत ते आपल्या सर्वांना माहिती. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा गैरसमज संभ्रम होण्याचं कोणते कारण नसणार. त्यानंतर कार्यक्षेत्रात जर बदल झाल्यास प्रतिनिधित्वाच्या श्रेणीचा पुढे विचार करता येईल. म्हणजे जसं की एखादी संघटना जिल्हा स्तरावर काम करते, उद्या जाऊन त्या संघटनेने 3 जिल्ह्यात 5 पेक्षा अधिक जिल्ह्याचं कार्यक्षेत्र वाढवलं तर त्यांचे प्रतिनिधी वाढतील. म्हणजे